इतके छान छान प्रयोग सरांनी कवितेच्या क्षेत्रात केलेले आहेत. यापुढे आपण ज्या कविता ऐकणार आहोत तो पण असाच एक छान विडंबनाचा प्रयोग आहे. आत्ता आपण पुलंच्या पत्रात जो उल्लेख ऐकला की होड्या आणि घोड्या असं त्यांनी सांगितलं त्यात, तर त्याविषयी मला सांगताना आधी एका पत्राचं वाचन करायला आवडेल. बेहद्द घोडा नावाचा विडंबनात्मक काव्यसंग्रह सरांनी लिहिलेला आहे. आत्तापर्यंत आपण ज्या सहज तरल भावस्पर्शी कविता ऐकल्या त्याहून अगदी भिन्न अशा विडंबन कविताही त्यांनी अतिशय सुंदररित्या लिहिलेल्या आहेत. पुस्तकाविषयी महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांनी हेमंतजींना जे पत्र पाठवलं होतं त्याचं मी आधी वाचन करते, मग आपण कविता ऐकूयात. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. आपला बेहद्द घोडा मिळाला, आभारी आहे. आपली विडंबनं फार मार्मिक आणि विनोदपूर्ण आहेत. त्यावरील भाषेही तितकीच रोचक आहेत. बऱ्याच वर्षांनी इतकी चांगली विडंबन कविता प्रकाशित होत आहे. श्री सरवटेंची चित्रेही बहारीची आहेत. मनपूर्वक अभिनंदन, आपला विवा शिरवाडकर. यानंतर आपण विडंबन प्रकारातील 2 कवितांचं सादरीकरण ऐकूयात. यात पाऊस ही मूळ कविता रोहिणी कुंभार यांना वाचण्याची विनंती करते आणि त्यावरील कोरडा ही विडंबनात्मक कविता प्रेरणा पारखी यांनी वाचावी अशी विनंती करते. पाऊस. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने. हलकेच जागमज आली दुःखाच्या मंद सुराने. हलकेच जागमज आली दुःखाच्या मंद सुराने. पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो कवितेने भरती पाने. पाऊस कधीचा पडतो कवितेने भरती पाने. भंगते कवीची तंद्रा, भंगते कवीची तंद्रा ठिबकल्या थंड शब्दाने. डोळ्यात उतरले पाणी, डोळ्यात उतरले पाणी. पाण्यावर डोळे फिरती. रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती. रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती. ओळीत साचते पाणी, ओळीत साचते पाणी. पाण्यावर ओळी फिरती. कवितेचा घसरे पाय, कवितेचा घसरे पाय त्या शुभ्र उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला. ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही सादळलेली काडी. कवितेची ओठांवरती, कवितेची ओठांवरती सिगरेट थबकली वेळी. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. संदिग्ध घरांची छपरे, संदिग्ध घरांची छपरे आकाश ओतते शाई. कवितेच्या छत्री खाली, कवितेच्या छत्री खाली तो कवी कोरडा बाई, तो कवी कोरडा बाई. यानंतर आई ही मूळ कविता अस्मिता काणे यांनी सादर करावी आणि सपकारा ही विडंबनात्मक कविता प्रेरणा पारखी यांनी सादर करावी. आई. ती गेली, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात मिसळली किरणे हा सूर्य सोडवित होता. तशी सांजही अमुच्या दारी, तशी सांजही अमुच्या दारी येऊन थबकली होती. शब्दात अर्थ उगवावा अर्थातून शब्द वगळता. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो.
ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. अंगणात गमले मजला, अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. शेवटची ओळ. हे रक्त वाढता नाही, हे रक्त वाढता नाही, मज आता गहिवर नाही. हे रक्त वाढता नाही, मज आता गहिवर नाही. वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. पाऊस निनादत होता. शीर्षक आहे सबकारा. तो आला तेव्हा, तो आला तेव्हा रिपरिप पाऊस कोसळत होता. तो आला तेव्हा रिपरिप पाऊस कोसळत होता. चिखलात अडकल्या चपला, चिखलात अडकल्या चपला तो कवी सोडवित होता. तशी गंगा त्याच्या दारी, तशी गंगा त्याच्या दारी येऊन थबकली होती. मोरीतून उगवे पाणी, मोरीतून उगवे पाणी, पाण्याने मोऱ्या भरता. ही वस्त्रे मळली म्हणूनी, ही वस्त्रे मळली म्हणूनी मळ व्याकुळ तोही झाला. त्यावेळी सुसाट चालक, त्यावेळी सुसाट चालक सबकारा उडवित होता. अंगणात गमले त्याला, अंगणात गमले त्याला, संपलेन शैशव त्याचे. चिखलात माखणाऱ्यात, चिखलात माखणाऱ्यात तो मुळीन एकटा होता. ही वस्त्रे मळल्याचीही, ही वस्त्रे मळल्याचीही त्या फिकीर आता नाही. वस्त्रास द्रौपदीच्याही, वस्त्रास द्रौपदीच्याही तो कृष्ण डिटर्जंट होता. तो कृष्ण डिटर्जंट होता. खूप धन्यवाद प्रेरणा आणि अस्मिताताई. यावर आधारित सरांना प्रश्न असा विचारायला आवडेल की तुम्ही अनुवादही केलेला आहे आणि विडंबन सुद्धा केलेलं आहे. या दोन्ही प्रकारच्या लिखाणासाठी लेखकाच्या किंवा कवीच्या शैलीचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. तर तुम्ही जेव्हा विडंबन केलं तेव्हा आणि अनुवाद केला, या दोन्हीच्या मूळ प्रक्रियेत नेमका काय फरक असतो आणि तुम्ही त्या लेखकाचा किंवा कवीच्या शैलीचा कसा अभ्यास करता? इथे मी त्या शैलीचा अभ्यास करतो आणि मग लिहितो असं घडत नाही. माझी विडंबन लिहिण्याची प्रक्रिया अशी असते की मला एखादी कविता आवडते, ती माझ्या मनात मुरलेली असते आणि मग ती इतकी मी त्याच्याशी तिच्या जवळ जातो की मी त्याच्याशी खेळायला लागतो. आणि असं खेळता खेळता मला कधी कधी त्याच्यातले एखादी गोष्ट जर ती आपण ताणली तर ती सुद्धा कशी हास्यास्पद होऊ शकेल ते दिसतं आणि ते मी दाखवत असतो. त्यामुळे विडंबन लिहिताना मी त्याच्या आधी कवितेचा शैलीचा अभ्यास केला आहे, त्याच्यातून तो लिहितोय असं न होता ती शैली माझ्या मनात तिथे त्याची मुरलेलीच असते आणि त्या शैलीमध्ये मी नवीन कविता लिहित असतो. पण ती कविता लिहिताना त्याच्यात ती मूळ कवितेत माझा तो दोषच असेल असं नाही, पण एखादा कवितेतला विशेष तो कसा विपर्यस्त, तो कसा वेगळ्या परिस्थितीमध्ये हास्यास्पद जर तो ताणला तर तो कसा हास्यास्पद होऊ शकेल तर ती कविता दाखवत असते. इथे आपण आता ग्रेसच्या दोन्ही कविता ऐकल्या. दोन्ही कविता उत्तम कविता आहेत, पण त्या कवितांच्या ठिकाणी आता पहिल्या कवितेमध्ये त्याच्यामध्ये ग्रेसची जी शब्दकळा आहे त्याच्या ज्या कल्पना आहेत त्याचं जर आता ताणल्या तर किंवा त्या शब्दकळेच्या ठिकाणी जर वेगळे शब्द वापरले तर ते कशा हास्यास्पद होऊ शकेल. जर ग्रेस घनव्याकुळ असा त्याचे शब्द बनवत असेल, घडवत असेल तर इथे विडंबनामध्ये तो मळव्याकुळ अशा तऱ्हेचा होतो. असे वेगवेगळ्या त्याच्यात येत राहतात आणि इथे दोन्ही ठिकाणी इथे पाऊसच जरी घेतलेला आहे आणि तो पाऊस जो आहे तो पहिल्या कवितेमध्ये कवीचं वर्णन आहे
आणि तो कवी आता तो तिथे वेगवेगळ्या तऱ्हेने तो तिथे त्याच्यामध्ये तो रिॲक्ट होतोय पावसाची, आणि तो त्या पावसाचा जो हे आहे त्याच्यात ग्रेसच्या ज्या शब्दकळा आहेत किंवा कल्पना आहे त्याचं तिथे विडंबन होऊ शकतं. किंवा जी दुसरी कविता आहे त्याच्यामध्ये जो ग्रेसच्या ज्या धक्का देणाऱ्या प्रतिमा असतात त्या ठिकाणी विडंबनामध्ये त्याच जर आता त्या प्रतिमा जर वेगळ्या संदर्भात वापरल्या तर ते काय होईल, तशा तऱ्हेचं ह्याच्यामुळे तिथे त्याचं विडंबन होतं. आणि इथे पुन्हा मला सांगायला आवडेल की मूळ कविता आणि त्याचं विडंबन हे कसं होतं हे मी एक उदाहरण घेऊन दाखवतो. की एक शंकर वैद्यांची सुंदर कविता आहे उत्तर रंग म्हणून. त्याच्यामध्ये वेगवेगळे तुकडे आहेत आणि शंकर वैद्यांची ही सगळं संपूर्ण कविता अतिशय तरल आणि विलक्षण सूचक अशी आहे. तर त्यांचा एक हा तुकडा असा आहे की आपल्या दोघांचं काहीतरी बिनसलं होतं, आपल्या दोघांचं काहीतरी बिनसलं होतं. तशात तू मोगऱ्याच्या कळ्या आणल्या आणि माझ्या पुढे ठेवल्या. मी रागाच्या भरात भिरकावल्या त्या केराच्या कोपऱ्यात. तू हिरमुसून निघून गेलीस. आता संध्याकाळ झाली आहे आणि केराच्या कोपऱ्यात मोगऱ्याच्या कळ्या उमलल्यात. इथे ह्याचे जे निवेदकाचे जे आपल्या प्रियेबद्दलचे जे भाव आहेत ते कसे बदलत गेले ते सुंदर प्रतिमेने तिथे व्यक्त झाले. पण त्याचं विडंबन असं होईल की हे जर सूचकता आणि तरलता जी आहे ती जर ताणली तर काय होईल, त्याचं हे विडंबन हे उदाहरण आहे की आपल्या दोघांचं काहीतरी बिनसलं होतं. हे विडंबन असं आहे, आपल्या दोघांचं काहीतरी बिनसलं होतं. तशात तू फणसाचे गरे आणून माझ्या पुढे ठेवलीस. मी रागाच्या भरात ते भिरकावले खिडकीच्या बाहेर. मी रागाच्या भरात भिरकावले ते खिडकीच्या बाहेर. तू रागावून निघून गेलीस. आता संध्याकाळ झाली आहे. आता संध्याकाळ झाली आहे आणि खिडकी बाहेर फणसाच्या झाडाला फणस लटकले आहेत. इथे तर मुळात कविता जी आहे ती त्याच्यामध्ये काही दोष आहे असं नाही, पण ही सूचकता आणि तरलता जर आपण ती ताणली तर ती कशी हे त्याच्यात हे होईल असं येतं. आणि त्या ठिकाणी पहिल्यातल्या जे नाजूक सुंदर गोष्टी आहेत त्या ठिकाणी गद्य अशा गोष्टी येतात. त्या फणसाचा बाहेर झाडाला जर फणस लटकायचे असतील तर त्याची आयुष्याची संध्याकाळ व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याचं विडंबन होऊ शकतं. अशी माझी भूमिका तिथे विडंबन करताना एखादी गोष्ट त्यातला विषय जर ताणला तर तो कसा हास्यास्पद होईल हे दाखवणं हेच असतं. माझा जो संग्रह आहे बेहद नाममात्र घोडा त्याचं प्रकाशन विद्याधर पुंडलिकांच्या हस्ते झालं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की चांगला विडंबनकार हा मूळ कवितेला एक सर्जक पर्याय देत असतो. तसं मी तिथे तो सर्जक पर्याय देत असतो. ही नवीन कविता आहे ही ती पुन्हा तेवढीच सर्जक आहे आणि मी तिथे येत राहते त्याच्यामध्ये. तुम्ही आता पुन्हा बेहद नाममात्र घोडाबद्दल विचारत होता. तोही पुन्हा असं हे होतं की बेहद नाममात्र घोडा का इथे ते आणि त्या एकूण अशा मी एवढ्या कविता एकदम का लिहिल्या त्याच्यात विडंबन कविता, कारण मी त्या एकत्रित अशा लिहिल्या. ते एकदम लिहिल्या गेल्या त्याचंही कारण जरा मनोरंजक आहे की पहिल्यांदा घोड्या कविता ज्यावेळेला प्रकाशन पाडगावकरांनी निवडली त्याच्यानंतर त्यातल्या त्या मासिक स्पर्धेतल्या वेगवेगळ्या विजेत्या कवींचं एक कवी संमेलन आकाश ह्याच्यावरती विविध आपल्या दूरदर्शनवरती भरलं होतं. त्याचे मंगेश पाडगावकरांनी त्याचं सूत्रसंचालन केलं होतं. त्यावेळेला ती माझी पाडगावकरांशी पहिली भेट होती.
आणि त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे माझ्या कविता वाचायला मागितल्या त्यांनी त्या दिल्या. म्हणजे त्याच वेळेला ज्या होत्या त्या सगळ्या कच्च्या पक्क्या सगळ्या ज्या अशा कविता मी त्यांना दिल्या वाचायला. ते ज्यावेळेला मी दिला त्यावेळेला त्यांचं मला नंतर पत्र आलं की तुमच्या कविता वाचल्या, पण गोड्या कवितेची ताकद आहे ती त्या कवितेत नाही. तर त्याच्यामध्ये तुमच्या कविता या तुमच्याजवळ अतिशय तुमच्याकडे तुमची संवेदनशीलता आहे ती अतिशय तरल, पण ती तुम्ही स्वतःला मिटून घेतली आहे. आणि तुमची कविता ही इंटलेक्च्युअल कविता आहे आणि अशा कवितेमध्ये कवितेचे सर्व त्याच्या पैलू जे असतात ते डेव्हलप व्हायला पाहिजे. तुम्ही आधीच्या मूळ पूर्वसुरींच्या कविता वाचा की त्यांनी हे कसं साधलेलं आहे. त्यामुळे त्यांचा सल्ला ऐकून मी काही मराठीचा विद्यार्थी नव्हतो मराठी विषयाचा, त्याच्यामुळे माझं मराठी कवितांचं वाचन मर्यादित होतं. त्यामुळे मी मुद्दाम बर्डेकरांच्या पासून तोपर्यंत सगळ्या कवींचे संग्रह पाडगावकरांनी सांगितल्याप्रमाणे विकत घेऊन वाचले. आणि ते वाचल्यानंतर अर्थातच मला त्याच्यातून नवनवीन गोष्टी कळल्या, प्रभावितही मी झालो आहे. त्याच्यामुळे आणखीन एक गोष्ट झाली की मला त्याची विडंबना सुचली आणि ती मी विडंबना लिहिली आणि त्याचं एकत्रित मग मी अशी एकदम एका वेळी लिहिली गेली ना, तर नंतर मी एकदम एकत्र अशी एवढी विडंबना लिहिली नव्हती, पण एकदम मी एवढ्या कविता वाचल्या त्याच्यामुळे एकदम ती लिहिली गेली. आणि त्याचा एकत्रित संग्रह त्याचा मग असं झालं की मी जी संग्रह माझे जी 25-30 जी विडंबना तयार झाली होती ती मी वेगवेगळ्या लेखामधून त्या एकत्रित करून तिथे वेगवेगळे लेख छापले. ते संपादकाने आवडले, मग त्याचं मी एक पुस्तक तयार केलं. त्या पुस्तकमध्ये मग त्याच्यात शेवटची कविता ही कोलटकरांची बेहद्द नामा मात्र घोडा होती. आणि त्याचं आता ते प्रतिभेच्या घोड्याबद्दल त्यांनी लिहिलं होतं आणि माझी कविता माझं जे त्याचं विडंबन आहे ते माझा पण बेहद्द नामा मात्र घोडा असं ते जे तो जो घोडा आहे ते नाव त्याला मिळालं आणि ते माझा पण बेहद्द नामा मात्र घोडा असं ते संग्रहाचं नाव झालं. आणि त्याला वसंत सरवटांनी फार सुंदर चित्र काढले. वसंत सरवटाची चित्र होती ती जसं मी म्हटलं की हा विडंबन हा सर्जक पर्याय आहे, तसे सरवटांची चित्र जी आहेत ती सुद्धा त्याचं कवितांचं किंवा विडंबित कवितांचं त्याचं इलस्ट्रेशन नव्हतं. त्यांनी स्वतःची सर्जकता तिथे वापरलेली होती, त्यांची स्वतःची ती क्रिएटिव्ह पर्याय होते. तिथे मी आता या संपूर्ण संग्रहभर अशी भूमिका घेतली की माझ्या अंतःप्रेरणेवरती वेगवेगळ्या कवितांचे संस्कार झाले आणि त्यांनी मला ही कविता सुचली आणि अशा तऱ्हेने मी एक एक कविता त्याच्यात लिहिली. पण ही जी घेतलेली भूमिका आहे ही पोकळ भूमिका आहे, त्याच्या आत एक विडंबनकार दडलेला आहे असं त्यांनी पाडगावकरांनी त्याच्यात धरलं. आणि त्यांनी ट्रोजन हॉर्सचं तिथे एक हे घेतलं आणि संपूर्ण त्यांनी त्याच्या जी चित्र मालिकाच दिली त्याच्यामध्ये ते ट्रोजन हॉर्सचं त्याच्यात चित्र त्याच्यात हे धरलं आणि त्यांनी अशा तऱ्हेचं त्याचं तयार केलं. त्याच्यामध्ये त्यांनी अशी कल्पना केली की मी चाललेलो आहे, मला एक पोकळ अर्धा ओढा दिसतो, थोडं पुढे गेला दुसरा अर्धा भाग दिसतो, मी ते दोन्ही एकत्र आणतो आणि ते एकत्र आणल्यानंतर त्याच्या पोटात बसतो आणि त्या घोड्याला चल असं म्हणतो आणि तो घोडा पळायला. अशा तऱ्हेने तो घोडा निघालेला आहे. अशा तऱ्हेचं त्यांनी काही काढलेलं आहे. पण संपूर्ण संग्रहभर जी चित्र काढली ती त्याचा त्या कवितेला त्यांच्या परीने वेगळा अर्थ देणारी अशा तऱ्हेची तिथे होती. किंवा त्यांनी शेवटची कविता जी होती त्याच्यातली ती मी माझ्या एका कवितेचं केलेलं होतं आणि त्याला त्यांनी त्याचं इलस्ट्रेशन असं केलं ते आहे की मी दाढी करत उभा आहे आणि समोरचं जे माझं प्रतिबिंब आहे ते मला आरशातून वेडावून दाखवते. आपणच केलेल्या कवितेचं आपलं केलेलं विडंबन विडंबन हा एक वेडावण्याचा प्रकार आहे असंही त्यांनी सूचित केलं होतं. हा एक भाग झाला. आणि ट्रोजन हॉर्सचं प्रतीक घेतल्यामुळे त्याच्यामध्येही मी घेतलेली भूमिका पोकळ आहे, मला त्याच्या आतमध्ये जर एक विडंबनकार दडलेला आहे असं त्यांना जे म्हणायचं होतं तोही भाग त्याच्यामध्ये आला. ट्रोजन हॉर्सचं जे प्रतीक आहे ते असं आहे की ट्रॉयचा किल्ला जो आहे तो ग्रीक लोक त्याच्यावरती त्यांनी हेलनला पळवला आहे, त्याला परत आणण्यासाठी ग्रीकांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे
आणि तिथे जो किल्ला आहे तो अभेद्य आहे, ना आत काही शिरता येत नाही. ते अनेक दिवस तो ते किल्ला ते आतनं आहेतलं आहे, ते बाहेर त्यांचं सैन्य आहे, त्यांना काही जमत नाही आहे. काही मग शेवटी एकदा दिसतं की ट्रोजन लोकांना की ग्रीक सैन्य निघून गेलं आहे. बाहेर एक घोडा आहे, त्याने ठेवलेला लाकडी घोडा आहे. त्यांना असं वाटतं की हा लाकडी ते बहुतेक आता कंटाळून निघून गेले आणि हा घोडा त्याने आपल्याला भेट म्हणून ठेवलेला. तो घोडा ते आतमध्ये घेऊन येतात. तो घोडा पोकळ असतो, त्याच्या पोटातून सैनिक नंतर रात्री बाहेर येतात, त्या किल्ल्याचं दार उघडतात आणि मग आतमध्ये ते बाहेर सैनिक शिरून तो पुन्हा किल्ला सर करतात. अशा तऱ्हेने मी जी ही भूमिका घेतली असली की आतमध्ये तर दडलेला विडंबनकार त्या पोकळ घोड्याच्या आत आहे अशी त्यांनी भूमिका घेतली. त्याच्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण मालिका तयार केली आणि असं ते पुस्तक तयार झालं. इतकी वाईड रेंज आहे त्यांच्या कवितांच्या विषयांची. एक वेगळा विषय आहे, त्याविषयी मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपण आत्तापर्यंत बऱ्याच मान्यवर व्यक्तींची पत्र ऐकली, त्यांनी तुमचं जे कौतुक केलं होतं ते ऐकलं. तुम्हाला लाभलेल्या कवींचा, साहित्यिकांचा सहवास तुमच्या आयुष्यात नेमकं काय खास करून गेला असं तुम्हाला वाटतं? कारण मोठी माणसं, जीवीचे जिवलग या सदराखाली तुम्ही जे ह्या लोकांचं व्यक्तिचित्रण केलेलं आहे ते ह्याच भेटींचं किंवा आठवणींचं अत्तर कायम करण्यासाठी केलेलं आहे का? नक्कीच. की मला म्हणजे गेल्या 50 वर्षामध्ये मला अनेक मोठी खरोखर दिग्गज म्हणावी अशा व्यक्ती भेटल्या आणि त्यांनी मला त्यांचं प्रेम मिळालं, म्हणजे कृपाशीर्वादच मिळाला असं मी म्हणेन. आणि ते मिळालं त्याच्यावरती मी जे लेख लिहिले ते सगळे लेख जीवीचे जिवलगमध्ये त्या या महाराष्ट्र टाइम्समध्ये मी जे सदर लिहित होतो त्याच्यामध्ये आणि नंतर अंतर्नाथच्या अंकामध्ये मोठी माणसं या सदरात ते मी लिहित राहिलो. आणि ते सगळे मी एकत्रित करून त्याचे आता जीवीचे जिवलग असं त्याचं पुस्तक तयार करतो आहे. पण मला असं वाटलं, त्याचा पुढचा भागही तुम्हाला सांगतो, की ह्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद मला कृपाशीर्वाद मिळाला. त्याच्यामध्ये एक मला असं वाटलं की मी ज्या काळात लिहित होतो, घडत होतो त्या काळात एक सांस्कृतिक सौहार्द होतं त्याच्यात, की जी सगळी मोठी माणसं होती ती नवीन लिहिणाऱ्यांच्याकडे लक्ष देत होती. त्यांनी काही नवीन लिहिलं तर तिकडे त्यांना पत्र पाठवत होती किंवा भेटल्यावर ती सांगत होती. आणि असे मला अनेक लोक भेटले. त्याच्यामध्ये मग आत्ता उल्लेख झाला ज्या गोष्टी लोकांचा, त्याच्यामध्ये आता बोरकर आले होते, पाडगावकर आहेत, विंदा करंदीकर असतील, असे मोठे मोठे कवी होते त्याच्यामध्ये. तसे मोठे मोठे संपादकही होते त्याच्यामध्ये, शेपू भागवत, विद्याबाळ आणि ह.मो. मराठी, पुवा चित्र्यांचे, दिलीप चित्र्यांचे वडील, किंवा कविता रतीचे पुरुषोत्तम पाटील, किंवा समीक्षकांच्यामध्ये राघव जाधव, किंवा समीक्षकाच्या भूमिकेतूनच विद्याधर पुंडलिक किंवा विजया राजाध्यक्ष किंवा रमेश तेंडुलकर, या सगळ्यांनी तशा त्या दृष्टीने लिहिलं. आणि अशा 25 लोक मला त्यांचा हे मिळालं आणि त्याच्यामधनंच ते जीवीचे जिवलग हे तयार झालं. त्याच्यातनं आणखीन एक गोष्ट मला त्याच्यातनं वाटली, जीवीचे जिवलग मी लिहिलं. मला असं वाटलं की मला जे मोठ्या माणसांच्याकडनं मिळालं ते जसं त्यांनी मला दिलं तसं विज्ञानी म्हटलेलं आहे की घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. तसं आपणही आपल्या पुढच्या लोकांसाठी किंवा आपल्या बरोबरच्या लोकांसाठी आपण काही आपल्या बाजूने लिहावं. त्याच्यामुळे ज्यांच्याविषयी मला वाटतं की यांचं लेखन, याचा दखल घेतली गेली पाहिजे पण अजून समीक्षकांना त्यांच्याकडे बघायला वेळ झालेला नाही आहे, अशा 15 जणांच्या वरती मी लेख लिहिले. तेही पुन्हा मग अंतर्ज्ञानमध्ये प्रसिद्ध झाले. त्याच्यामध्ये होतं आगा कवींनो अशा नावाने ते लिहिले आणि ते मी त्याच्यात लिहित गेलो. ते त्याचं एक पुस्तक तयार झालं आगा कवींनो म्हणून. आणि तो पुन्हा हा जी भूमिका होती ते त्यांच्याकडून मला जसं मिळालं तसं मीही मला इतरांना दिलं पाहिजे असा एक त्याच्यातला भाग होता. आता आपण ह्याविषयी बोलतच आहोत तर त्याचविषयी पुढचा प्रश्न आहे की आगा कवींनो आणि आगा कवितांनो ही सदर कविता आणि कवींविषयी आहे.
खरं तर कविता हा सुचवण्याचा विषय आहे, पण बरेच वेळेला सुचण्याचं आहे असं मला वाटतं. कवीसाठी सुचवण्याचा आहे आणि वाचणाऱ्यांच्या वाचकांसाठी हातात सुचवण्याचं. आपण सुचवून देतो असं. पण बरेचदा ही कविता कशा म्हणजे काय संदर्भात लिहिली आहे किंवा कशा बाबतीत लिहिली आहे हे उलगडून सांगावं लागतं बऱ्याच वाचकांना. तुमच्या अगा कवितांनो ह्या पुस्तकाने कित्येक लोकांना कवितेकडे पाहण्याची एक दृष्टी दिलेली आहे की याही पद्धतीने ही कविता वाचली जाऊ शकते. तुम्हाला हे नेमकं का लिहावंसं वाटलं आणि आपण जेव्हा कवितांबद्दल असं उलगडून सांगतो त्यावेळेस कवितेच्या रसग्रहणात नेमका काय फरक पडतो? असं झालं की कविता वाचताना मी अनेक कविता वाचत. मी कविता हा माझ्या आवडीचा विषय आहे. जसा मी कविता लिहितो तशा इतरांच्या कविता मी वाचतही जातो. त्यातल्या ज्या कविता मला आवडतात त्यातला मला त्या इतरांनी दाखवाव्यात आणि ते दाखवताना त्यातलं मर्म काय आहे किंवा त्या कशा दृष्टीने त्याच्याकडे बघितलं ते जाणवेल हे सांगावं असं मला वाटलं. त्या दृष्टीने मी एकेका लेखामध्ये कवितेचा एक विशेष असं म्हणून त्याच्यावरती वेगवेगळे लेख लिहिले. मग त्या विशेषावरती लिहिताना अनेक कवींच्या कविता त्याच्यामध्ये उद्धृत केल्या आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टीकडे कसं बघता येईल मग त्याच्यामध्ये अनेक विषय आले. त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं की कवितेमध्ये एखादा शब्द असतो तो संपूर्ण कवितेला तोडून धरतो. अशा ह्याच्यावरती असे दाखवणाऱ्या कविता किंवा आता मुक्तछंदामध्ये ओळीची लांबी जी असते ती पुन्हा दर ठिकाणी बदलत असते. तिचं जसं पूर्वी जर तुम्ही वृत्तात लिहिलेलं असेल तर ती त्या वृत्ताप्रमाणे ती तेवढीच्या तेवढी यायची. पण इथे आता त्याच्यात ओळीची लांबी तिथे बदलते. तर ती बदलते कशी म्हणजे कवितेची ओळ किती लांब किती छोटी किंवा कवितेचे जाणवणारे वेगवेगळे त्याच्यातले रंग रूप रस गंध स्पर्श हे सगळे वेगवेगळ्या कवितेत कसे जाणवतात त्याच्यावरती एक वेगवेगळे लेख लिहिले. किंवा कवितेतला विचार वैचारिक कविताही असते ती कशी बघते. कवितेतली कथा किंवा कवितेमागची कविता किंवा अतर्क्य कविता ज्याच्यामध्ये हे लॉजिक सोडून दिलेलं असतं पण हे सोडताना ते इलॉजिकल होतानाही ते एक तऱ्हेचं त्याच्यातून अर्थ देत असतं. ते काय असतं किंवा कवितेचं छापील रूप आहे ते छापील रूप काय त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात सुचवू शकतं. किंवा कवितेचा बोध की कविता कधी कधी दुर्बोध वाटते त्याच्यातून ती बोध कसा होतो ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिसू शकतं. आणि मग ते दाखवताना ती कविता त्याच्यावर उद्धृत करून त्याच्यामध्ये त्याचा विशेष सांगून त्याच्याबद्दल मी त्याच्यात बोलत राहिलो तिथे असं झालं. साहित्याचा विद्यार्थी म्हणून ही चर्चा ऐकणं माझ्यासाठी एवढी पर्वणी आहे की कविता त्यामागचा म्हणजे काय विचार असतो किंवा ती प्रक्रिया हे सगळंच खूप इंटरेस्टिंग आहे ऐकण्यासाठी. आता आपण ग्रेसची कविता ऐकली आणि ग्रेसची कविता असताना अडखळा होता विशेषतः दुसरी कविता. तर ती कविता त्याच्यामधला त्याचा अन्वय कसा लागतो त्याने माझ्या कवितेचा बोध या त्याच्यामध्ये त्यावरती लिहिलेला आहे. तर त्यामध्ये आता त्याच्यातली पहिली जी 4 कडवी आहेत विशेष करून शेवटच्या 4 कडवी आहेत ती कवीची त्यावेळची भावस्थिती आणि निसर्गाचं त्याचं रूप त्याचं संवादी किंवा विसंवादी असेल हे कसं येतं हे तिथे त्या ठिकाणी तिथे येत राहतं. शेवटचं एकदम तिथे वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता असं काय येतं आणि ते आपल्याला दचकवतं किंवा त्याचा अर्थ लागत नाही. तर तो मी त्याचा विचार मला असा वाटतो त्याच्यात की इथे काय होतं की इथे एकदम सगळं पहिलं एक आईबद्दल त्याच्यात त्यांनी गोष्टी सांगितल्या आणि शेवटी तिथे हे रक्त वाढता नाही माझं गैवर आता नाही वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता असं तो म्हणतोय. हे एकदम काय आहे तर हे पुन्हा प्रश्न पडू शकतो. तर त्याचा असं मला असं वाटतं की द्रौपदीच्या वस्त्राशी कृष्णाचा महाभारतामध्ये दोन ठिकाणी संबंध आला. एक तर त्याचं बोट कापलेलं होतं तर त्याच्यात द्रौपदीने चिंधी बांधली नागला पदर पाडून आणि दुसरं म्हणजे की
तिचं वस्त्रहरण ज्यावेळेला होत होतं त्यावेळेला कृष्णाने वस्त्र पुरवून त्याचे स्वतः द्रौपदी गोपींचे वस्त्र पळवणार असेल कृष्ण, पण त्यांनी ह्या ठिकाणी तो येऊन त्यांनी त्याला वस्त्र पुरवलेले आहेत. मग इथे हा तो वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता असं तिथे का म्हटलेलं असेल? तर मला असं वाटतं की इथे पुन्हा त्याचा दुसरा भाग आहे की तिने द्रौपदीने त्याचं बोट चिंदी फाडून बांधलेलं आहे. त्या याच्या आतमध्ये त्याची वाहती जखम आहे, त्याचा संदर्भ आहे का? पण इथे दुसरा पुन्हा असा विचार करता येईल की तो वस्त्रात हे रक्त वाढतानाही माझं गहिवर आता नाही मध्ये हे ह्याच्यामध्ये असं वाटतं की तिथे हे घडून गेलेलं आहे आणि आता त्याचा मला गहिवर नाही, कारण तिथे वस्त्रात द्रौपदीच्याही तो कृष्ण नागडा होता. इथे काय म्हणायचं आहे तर आईच्या वस्त्रामध्ये जसं एखादं लहान मूल त्यांनी सुखेनैव बागडत असावं तसा तिथे कृष्ण तसा तिथे त्याच्यामध्ये वस्त्राच्या आत तो तिथे इतका तो सहज आहे. म्हणजे त्याच्यात पुन्हा असं त्याला आहे की मला वाटतं की आईच्याशी जडलेल्या भावबंधामुळे माझी मनस्थिती अशी मी असा घडलेलो आहे की माझा कुठल्याही स्त्रीशी जडणारा जो भावबंध असेल, कुठलाही संबंध असेल तो त्या ह्यानी भारलेला असेल, इतका मी सहज असेल, इतका मोकळा असेल तिथे. त्याच्यामुळे तो द्रौपदीच्या वस्त्राआधी तो कृष्ण तिथे नागडा आहे, तिथे इतका तो सहज आहे. मग आई जर गेल्याचं मी आता हे गहीवर का बाळगू असं तो तिथे स्वतःशी समजूत करतो आणि हा अर्थ त्याला जास्त तिथे उन्नत करतो आणि तो तिथे त्याला वरती घेऊन जातो तिथे. त्याच्या पण हे जे आहे ते त्याच्या अशा तऱ्हेने कवितेचं मर्म कशात आहे ते सांगावं असं वाटून मी आगा कवितांनो ही लेखमाला किंवा पुन्हा कविता ही लेखमाला ही त्या दृष्टीने लिहिली. त्याच्यात तिथे त्या कवितेचं मर्म त्या ठिकाणी येत गेलं असं तिथे होत गेलं त्याच्यामध्ये. क्रिसांच्या कविता ऐकताना तर तुमच्यासारख्या एखाद्याने आमचं बोट पकडायलाच पाहिजे असं वाटतं. जरी मी त्यांची विडंबना केली असली तरी ते कवितातलं सौंदर्य आहे ते आहे त्याच्यामध्ये ना की ते कारण त्याच्यामध्ये दोष नाहीच आहे. कवितेची जी समीक्षा प्रसिद्ध होते ती वाचकांना कवितेपासून दूरच नाही, इतक्या जड शब्दात लिहिलेली असते आणि त्याच्यामध्ये जे कवितेचं मर्म असतं ते सांगितलं नसतं, ते आपण सांगावं या भूमिकेतून मी ते हे सगळे लेखले. त्याचं मग ते संग्रह त्याचा हे एक सुसूत्र असं त्याच्यामध्ये रूप त्याला आलं म्हणून त्याचा मग आगा कवींनो किंवा आगा कवितांनो असे दोन संग्रह झाले. आपण आत्तापर्यंत ज्या कविता ऐकल्या त्यातून आपल्याला हे कळलं असेल की त्यांची प्रचंड व्हर्सिटिलिटी आहे कवितेच्या बाबतीत. ते प्रयोगशील कवी आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. जरी बोरकरांनी असं म्हटलेलं असलं की ते प्रयोगासाठी प्रयोग करणारे कवी नाही आहेत तरीही त्यांच्या कविता पाहिल्यानंतर असंच वाटतं. त्यांचा अलीकडचा एक नवा काव्यप्रयोग म्हणजे त्रिपदी. काव्यामध्ये फॉर्म हा आशयाचा असतो. याआधी मराठी काव्यात दशपदीचा प्रयोग कवी अनिलांनी केला होता. त्रिपदी, चतुष्पदी, द्विपदी, दशपदी असे काव्यप्रकार मराठीमध्ये होत आलेले आहेत. चरणांच्या संख्येवरून ह्यात फरक होतो. तरंगत तरंगत जाऊ घरंगळत ह्या त्रिपदी संग्रहावरील संजय आर्वीकर आणि भारती डिगीकर हे एका ब्लर्बमध्ये असं म्हणतात, 3 ओळींच्या मिताक्षरी पण मोकळ्या ढाकळ्या अशा त्रिपदींचे हे संकलन हा जोगळेकरांनी केलेला एक विचक्षण काव्यप्रयोग आहे. या त्रिपदी सोप्या वाटतात पण त्या अर्थदृष्ट्या नाट्यपूर्ण आहेत आणि त्यांना खोल मानसशास्त्रीय संदर्भसुद्धा आहे. विशेष लक्षणीय आहे ते त्यांचं दचकावणं. परिचित वास्तवाला अपरिचित करणे ही कवितेची मूळ ओळख त्यातून अधोरेखित होते. यात म्हटलं तर एक छोटासा प्रातिनिधिक प्रसंग आहे. प्रतिकात्मक लघुतम गोष्ट आहे ज्याचे मनात खूप तरंग उठतात. जोगळेकरांच्या कवितेत एरवीही अनेकदा जगण्यातले नाट्य पकडून त्यात प्राण फुंकल्यासारखी काव्यात्मकता साधलेली असते. त्याचंच हे एक नवरूप वाचकांच्या दृष्टीसमोर जाणीवांचं एक समृद्ध दालन उघडतं. आपण जरा त्रिपदीविषयी आधी तुमच्याकडून ऐकूयात की तुम्हाला त्रिपदी लिहिण्याची ही संकल्पना कशी सुचली? कारण तुम्ही बेहद्दमध्ये हायकू सुद्धा लिहिलेला आहे. हायकू आणि त्रिपदीमध्ये
मूळ काय फरक आहे नेमका? तर वडाने स्कूटरवरील 8 हायकू जे लिहिलेले आहेत ते हायकूंचं विडंबन आहे. हायकू या फॉर्मचंच विडंबन आहे. हायकूचा म्हणजे आता हा जो जपानी काव्य प्रकार आहे तो खूप रिजिड आहे. त्याच्यामध्ये 3 ओळीची कविता पाहिजे, त्याच्यामध्ये 5-7-5 असे शब्दाघात पाहिजे प्रत्येक ओळीमध्ये, आणि त्याच्यामध्ये कुठलेही अलंकरण नको, भावसुद्धा नको शक्यतो, आणि त्याच्यातलं जे झेन तत्त्वज्ञान त्याच्यातून त्या व्यक्त होत असतं असं. आणि त्याचं विडंबन म्हणून मी हे लिहिले ते. पण ते लिहिताना हे जे त्याच्यातले विनोदी हायकू येतात त्याला सेनऱ्यू म्हणतात. तर हे ते सेनऱ्यू आहेत. त्याच्यातलं जर एखादं त्याचं उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर 7 मारता लाथा केले घुरुघुरु परिणा सुरू, लाथ 8वी येता का मग इंजिन झाले सुरू. त्याच्यात पुन्हा विडंबन झालं. पण मला असं वाटलं की मी छोट्या कविता लिहित होतो. 2 म्हणजे त्याच्या जशा लांब मोठ्या कविता आहेत तशा छोट्या आहेत कविता. द्विपदीही मी लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये आता द्विपदी पण ह्या कुठल्याही ज्या द्विपदी असेल किंवा ही त्रिपदी असेल या स्वयंपूर्ण कविताच आहेत. ज्या वेळेला त्या तेवढ्या ओळीत जर कविता होत असेल ती तशी लिहावी. असं मी तुम्हाला एक द्विपदीचं पण उदाहरण सांगतो की द्विपदी अशी आहे. थरथरलं आईचं पाऊल टाकताना पुढे, थरथरलं आईचं पाऊल टाकताना पुढे, मी म्हणालो भिऊ नको मी तुझ्या मागे आहे. एवढीच त्रिपदी आहे. पूर्णपणे त्याचा अर्थ सांगणारी आहे ती. तर ही द्विपदी झाली. मला असं वाटलं की आपल्याला अशाही काही गोष्टी सुचतात ज्या 3 ओळीत सांगता येतील पण त्या हायकूच्या ह्याच्यात बसत नाही नियमात. आपण म्हटलं आपण त्रिपदी लिहावी. आणि मला ते आता अनेक म्हणजे अमेरिकेत आता मला वाचनालयातून इंग्लिश पुस्तकंच मिळतात. तर इंग्रजी कवितांची पुस्तकं मी वाचली, त्याच्यामध्ये अँथॉलॉजी वाचल्या इंग्लिश हायकूंची. तर त्याच्यामध्ये त्या साईज आहेत. त्याच्यामध्ये हे सगळं व्याकरण पाळलेलं नाही पण 3 ओळीच्या कविता आहेत पण मिनिमॅलिस्ट आहेत. तर अशा तऱ्हेच्या कविता आपल्याला लिहिता अशा माझ्याकडनं लिहिल्या गेल्या त्याच्यात. पण त्या पूर्ण कविताच होत्या. म्हणजे त्या मोठी कविता मला काहीतरी सुचली ती मी तिथे कापून 3 ओळीच केले असं नाही. ते 3 ओळीची पूर्ण कविता आहे. ज्यामध्ये म्हणजे हे कुठलंही उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी गोष्ट त्याच्यातनं पाहून जर सुचलं काही त्याच्यात तर ते एखादं बघून सुचलेली गोष्ट असेल, विचार असेल, कल्पना असेल, गोष्टीचं काहीतरी गोष्ट असेल पण ते तेवढंच आहे. मी त्याची त्रिपदी लिहितो. किंवा आता सुचते कशी तुम्हाला त्रिपदी तर समजा तर हे लिहायला बसलो आहे मी समजा त्याच्यामध्ये माझी पहिलीच अगदी ही आहे. कागद पेन आहे आणि कविता लिहितं. त्याच्यातली 3 ओळीची कविता ही अशी होईल त्याची त्रिपदी. नवा शब्द पेनला चव आवडली. पूर्ण कविता आहे ती पण ती कल्पना आहे. पण असं आता पेशाही पेन याचा विचार करताना आणखीन त्याच्यावर असे काही 3 सुचू शकते. त्याप्रमाणे त्या त्रिपदी तयार झाल्या. मग त्या अशा बऱ्याच त्रिपदी तयार झाल्या. मी त्याचं पुस्तक तयार केलं आणि ते त्याचं मग तरंगत जाऊ खरं म्हणत असेल. काळ असं बदलत गेलाय की आधी पत्र लिहायची लोक, पुस्तकं, सिनेमा, माहितीपट, यूट्यूब व्हिडिओ ते आता रील पर्यंत हे आहे. असंच हे काळ बदलला आहे. मला आता मोठ्या कविता कोणी असणार नाही म्हणून मी त्रिपदी लिहितो असं नाही. मला त्रिपदीच लिहायची आहे. एक्झॅक्टली तसंच वाटलं की लोकांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला. तर एखादी मोठी कविता वाचून ती समजून घेण्याच्या ओघात 3 ओळीची कविता लिहिली आहे का. पण मजा अशी आहे त्यातली की 3 ओळीची कविता समजायला जास्त काव्यप्रतिभा हवी आहे. कारण ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची कविता आहे खरं तर. मला
ती कविता तुमची वाचल्यानंतर एक लिहिणारा माणूस आहे असा एक प्रश्न पडला की 3च ओळीत तुमचा जो काही भाव आहे तो तुम्हाला मांडायचा आहे, मग तुम्ही हा लिहिता हा आवडता कसा घेता? आवडता घेतच नाही, मला तेवढंच सुचलं. हे जास्त उत्सुकता ताणत नाही मी, पण त्यांच्याकडून त्रिपदी ऐकूयात. खूप गमतीशीर आणि सुंदर अर्थाच्या त्रिपदी आहेत. तर मी सरांना विनंती करते की सर तुम्ही काही त्रिपदी आम्हाला ऐकवाल का? कानात नाव सांगितलं, बाळानं नाक मुरडलं, मागच्या जन्मीच होतं चांगलं. बाळ हसतंय, बाळ हसतंय, हसताहेत हिरड्यांच्या आत नवे दात. बाबांसारखा मी पण घेतला आईचा पापा. आजी आणि आजोबांची मोठी मच्छरदाणी, मला झोपायचं आहे तिच्या छतावर. शाळा सुटली, फाटकातून भसा भसा मुलं सांडली. आ वासून पाहते मुलगी काचेआडची बावली, तिचेही डोळे विस्फारलेले. चिमुकल्या सायकलवर मागे धावतायत चिमुकले बाबा. दारात मुलगी पहारा करी, आत आई खाते कैरी. सगळीच उत्तरं बरोबर, खेकसतात मास्तर काळ्या किरकोळ मुलीवर. भिंतीवर तारीख वार, मुलींच्या उंचीच्या खुणा, भिंत बुटकी बुटकी होत गेली. खिडकीला नाक लावून मुलगी पाहते, खाली चाललेला मुलांचा खेळ. पहिल्यांदाच नेसते साडी, दिसतच नाहीयेत खाली मुलीला आपलेच पाय. मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केलेला पुरवून वापरला. सुपरवायझर फेऱ्या मारतायत, डोळा चुकवून उतरत आहेत उत्तरं माझ्या पेपरात. किती वर्ष झाली गिफ्ट बॉक्समध्ये बंद बाहुली हसणारी. माळ्यावर सापडलेलं होखून बघताय खेळातलं घर. मनात आठवणी लोकरीत सुया, एकुलट एकसुलट. केवढा घमघमतो, आता माझा माप काढत येईल की काय तो. पहिली भेट घडी करून ठेवून दिला तुझा स्पर्श. इतक्यांदा आला, दरवेळेला पत्ता चुकला. तळ्याच्या काठी हातात हात, थरथर कापतोयस तू पाण्यातल्या प्रतिबिंबात. रस्ता ओलांडताना मित्राच्या हातात हात, मग तसाच. सकाळी उठून पाहते तर बागेत फुलं ठेवून गेलेला स्वप्नात आलेला. त्याची आई साखर शोधते, मी हळूच म्हणाले साखर संपली. तो गेल्यावर बाहेर आला, उशी खालून त्याचा चष्मा. झोपेत माझ्या अंगावर पडलेल्या तुझ्या हाताला कुठलं समजायला की मी अजून जागीच आहे. त्यांना घेतलेली साडी, जिथे घातलेली घडी तिथेच विरलेली.
पुन्हा पुन्हा जातो हात उचलायला नसलेलं मंगळसूत्र. गुंतत जातात गुंतवळ कंगव्यात विंचरताना आईचे केस. आई नसली तरी आईचं घर आईचंच घर. मी नसल्यावर गोंजारत राहिली आईची साडी. खरं तर हा संवाद आणि कविता संपूच नयेत असं वाटतंय. आपण हेमंतजींनी लिहिलेल्या काही कविता ऐकल्या. आणखी असे बरेच विषय आहेत ज्यावरच्या कविता ऐकायला आपल्या सगळ्यांना आवडल्या असत्या, पण वेळेच्या मर्यादेने आपण बांधले गेलो आहोत. आभार मानण्याआधी मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. नुकतीच आपली मराठी भाषा अभिजात दर्जाची झाली आहे. भाषेचं सौंदर्य वाढवणाऱ्या ह्या साहित्यिकांचे किती आभार मानावेत. हेमंतजींच्या केवळ काही विषयांवरीलच कविता आपण ऐकल्या तरी समृद्धतेची भावना आली. त्यांच्या कवितांचं बऱ्याच जणांनी त्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या असतात असं कौतुक केलंय आणि खरोखरीच एक एक कविता एक अख्खं स्वतंत्र जग आपल्यासमोर उभं करते. ह्या जगाच्या नायक किंवा नायिकेच्या जागी कधी आपण स्वतःला पाहतो तर कधी त्या ठिकाणी बसू पाहतो. ही ह्या कवितांची ताकद आहे. प्रतिभावंत साहित्यिकांच्या सहवासाची श्रीमंतीही त्यांना अगदी पहिल्या काव्यसंग्रहापासून लाभली. कवितेच्या जगात इतके सुरेख प्रयोग त्यांनी केले आहेत. जसं होड्या ह्या कवितेत गाण्याप्रमाणे कवितेचा मुखडा रिपीट होत राहतो. त्यांची डोंबऱ्याचा खेळ नावाची कविता आहे ज्यात ढुम धुमक ढुम ही शब्द नसलेली ध्वनिदर्शक ओळ मनाची अवस्था त्यात सांगून जाते. मुक्त छंदातल्या ह्या कविता स्वविवच्छेदित आहेत. त्यांनी आयुष्याच्या इतक्या अवस्थांवरती लिहिलंय की जे न देखे रवी ते देखे कवी असं आपण का म्हणतो याची प्रचिती येते. त्यांनी केलेलं कविता, कवी, सिनेमा, मोठी माणसं या लेखमालेरूपी गद्य लेखनही तुम्ही सगळ्यांनी जरूर वाचावं अशी मी तुम्हाला विनंती करेन. कारण कवितांप्रमाणेच समृद्ध करणारं असं हे त्यांचं लेखन आहे. इतकं वैविध्यपूर्ण लेखन करण्याचं रसायन त्यांना जसं त्यांच्या रसायन शाळेत सापडले तसंच ते कागदावरही त्यांना साधलंय. आजची संध्याकाळ समृद्ध आणि श्रीमंत केल्याबद्दल अक्षय भाषा ह्या संस्थेतर्फे मी हेमंतजींचे मनापासून आभार मानते. पण तुम्ही पुन्हा पुन्हा भेटावं आणि आमच्यावरचं हे आभाराचं ऋण वाढवत न्यावं, कारण हे असं ऋण हे श्रीमंत करणार आहे. त्याचबरोबर आपणासारख्या रसिकांसाठी ही सुरेख कवितांची मेजवानी आयोजित करण्याचा घाट घालणाऱ्या भाग्यश्रीताईंचे मला आवर्जून आभार मानायचे. अमेरिकेत आल्यावरही मराठी साहित्याचं असं सोनं हाताला लागणार आहे हे कुणी सांगितलं असतं तरी खरं वाटलं नसतं. हेमंतजींच्या कविता सादर करणाऱ्या रोहिणीताई, अस्मिताताई आणि प्रेरणाताई ह्या सगळ्यांचेही खूप खूप आभार. आपल्या उपस्थितीने ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या अक्षय भाषेच्या सगळ्या रसिक श्रोत्यांचे सुद्धा मनापासून खूप आभार. यानंतर कवितेची सांगता करायची आहे, पण कवितेचाच कार्यक्रम आहे म्हणून आभार प्रदर्शनाऐवजी आपण कवितेनेच कार्यक्रमाची सांगता करूया. आणि अंतराचेही खूप आभार, कारण इतका वेळ ती कार्यक्रमाचा आस्वाद घेत घेत सगळं शूटिंग करते, त्यामुळे तिचेही खूप आभार. मी सरांना अशी विनंती करते की एकटाच नावाची जी तुमची कविता आहे तिचं सादरीकरण करावं आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करते. ही माझ्या उरलेल्या आयुष्यात या संग्रहातली कविता आहे. एकटाच. मी भाजी आणायला जाताना विचारलंस पाकीट घेतलंत का? मी आज जाऊन पाकीट घेऊन मग बाहेर पडलो. हसलीस, म्हणालीस मी नसते तर. मी बँकेत जाताना विचारलंस पासबुक घेतल्यात का? मी आज जाऊन पासबुक घेऊन मग बाहेर पडलो. हसलीस, म्हणालीस मी नसते तर. मी डॉक्टरकडे जाताना विचारलंस पहिले रिपोर्ट्स घेतलेत का? मी आज जाऊन रिपोर्ट्स घेऊन मग बाहेर पडलो. हसलीस, म्हणालीस मी नसते तर.
एकटाच परदेश प्रवासास निघताना आठवणीनं पासपोर्ट घेतला, चलन घेतलं, तिकीट घेतलं, तुझ्याकडे पाहिलं, तूही हसलीस, फोटो तूही म्हणालीस, मी असते तर